तर मुलांनो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षांमधील वापरल्या जाणाऱ्या क्लुप्त्या बघणार आहोत. ओके, तर आज आपण वजाबाकीसाठी कोणती क्लुप्ती वापरली जाऊ शकते याच्याबद्दल आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. ओके, तर तुमच्यासमोर एक उदाहरण दिलेलं आहे. 5 लाख वजा 2,25,098 ही संख्या आपल्याला काय करायची आहे, वजा करायची आहे. ओके, तर तुम्ही नेहमीच्या पद्धतीने कसे करणार आहात? नेहमीच्या पद्धतीने तुम्ही काय करता, आता इथे 0 आहे, 0 मधून 8 जात नाही म्हणून तुम्ही काय करता, मागच्या अंकातून काय करता, एक अंक काय करता, घेता. बरोबर आहे. मग इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे, इथं पण 0 आहे. मग हातच्या कुठून घ्यावं लागेल आपल्याला, 5 मधून घ्यावं लागेल. ओके, तर मग काय होणार आहे, 5 मधून घेतल्यानंतर मग इथे 4 राहील, मग इथं 10 होईल, 10 मधून पुन्हा एक इकडे गेला तिथे 9 राहील. अशा पद्धतीने आपल्याला इथंपर्यंत काय करावं लागेल, एक हातच्या घेत जावं लागेल. याच्यामध्ये आपला बराचसा वेळ जातो. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, सगळ्यात सोपी पद्धत आपल्याला वापरायची काय करायची आहे, तर अशी संख्या ज्यावेळेस आपल्या समोर येते, बघा मी काय सांगतोय, अशा पद्धतीच्या संख्या म्हणजे 1 लाख, 10 लाख, 1 कोटी, 10 कोटी, 1,000, 10,000, 5,000, 50,000 अशा संख्यांमधून जर एखादी संख्या वजा करायची, ही ट्रिक वापरायची आहे. बरोबर. कोणती ट्रिक बघा, या वरच्या संख्येतून मी काय करतोय, 1 वजा करतोय. ठीक आहे. आणि तशाच पद्धतीने खालच्या संख्येतून काय करायचं, आपल्याला 1 काय करायचं आहे, वजा करायचं. बघा, 5 लाखामधून 1 वजा केली म्हणजे काय होणार आहे, डायरेक्ट कुठून 1 कमी होणार आहे, 5 मधून कमी होणार आहे. मग इथे किती येणार आहे आपल्याकडे, 4. मग आता इथं काय होणार आहे, बघा हा आजच्या इकडेच गेला होता म्हणजे इथं राहणार किती, 9, पुढे राहणार 9, पुढे राहणार 9, त्याच्या पुढे राहणार 9, त्याच्या पुढे राहणार 9. त्याच्यानंतर याच्यातून 1 कमी केलं, 1 कमी कुठून करतो आपण, एकक या अंकातून करतो. बरोबर. 8 मधून 1 गेलं, किती राहिले, 7 राहिले. आणि बाकीच्या संख्या आहे अशा असतील ना, आणि आपण कुठलाही आजच्या घेतला का, कुठून नाही. बघा, ऐंशी वजाबाकी करायला सोपं जाईल ना. 0 मधून 8 घालत असताना तुम्हाला हातचे घ्यावे लागत होते, आता याच्या ठिकाणी हातचे घ्यावे लागतील का, पटपट होऊन जाईल. बघा किती होईल, 9 मधून 7 गेले 2, 9 मधून 9 गेले 9, मधून 0 गेले 9, मधून 5 गेले 9, मधून 2 गेले 4, मधून 2 गेले. नेहमीच्या पद्धतीने अशा संख्येची वजाबाकी करत असताना आपल्याला वेळ जातो, पण स्कॉलरशिपमध्ये आपल्याला 200 प्रश्न सोडवायचे असतात आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला वेळ कमी असतो. तर अशा वेळेस अशा कृत्य आपण काय करू शकतो, वापरू शकतो. बरोबर आहे. येथे लक्षात, छान आहे. ओके, याचा सराव तुम्ही देखील काय करायचा आहे, रोज करायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.